अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आदमापूर निवासी श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांग भलं. तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो, मामांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे दूर हो. आणि हे बाळू मामा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सर्वांचं रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मामा भक्त हो, देवावर विश्वास ठेवणे आणि आजच्या दिवसात जगणे आणि आपल्या सर्व चिंता देवाला देणे हे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. देवावर विश्वास ठेवा, देव तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. तो तुम्हाला पाठिंबा नक्कीच देईल आणि तुम्हाला यश आणि समृद्धीकडे नेईल. देव म्हणतो, माझ्या प्रिय मुला, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. आणि वाटेवर दुःख असेल म्हणून तू वाट कधीच बदलू नकोस, कारण त्याच वाटेवर सुखाची भेट ही होईलच. आणि प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं, आणि जर दुःख उरलं नसतं तर सुख हे कोणाला कळलं असतं. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगात कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. निष्ठा आणि भक्ती प्रामाणिक ठेवा, फळ उशिरा का होईना पण नक्की मिळेल. आणि जे होईल ते त्यांच्या इच्छेने होईल आणि त्यांच्या इच्छेनं झालेलं सारं काही चांगलंच असेल. आणि तुमचाही मामांवर विश्वास असेल तर आताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मामा माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा, भाग्यवंत ठराल. देवाच्या दरबारात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो. मामा भक्त हो, देव म्हणतो, तुझा त्याग, तुझी धडपड, तुझे कष्ट हे सगळं मला ठाऊक आहे आणि मी सर्व काही पाहत आहे की तू स्वतःला कसं घडवलं आहेस, कसं बदलवलं आहेस. जरी चूक तुझी नसली तरीही तू माझ्या विश्वासावर सर्व सोपवलं आहेस. विश्वास ठेव, एक दिवस असा येईल की तुझ्यावर माझी इतकी कृपा होईल की तुझी ओंजळ देखील अपुरी पडेल आणि तुझ्या संयमाची, तुझ्या श्रद्धेची परीक्षा संपेल आणि त्या दिवसाचा सोहळा स्वर्गाहून देखील सुंदर असेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, सर्व काही चांगलेच होणार आहे. मामा भक्त हो, मामांना सांगा की हे ब्रह्मांड नायका बाळू मामा, मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात तर सगळं काही ठीक आहे, कारण तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट माझ्यासाठी शक्य नाही. देव तुम्हाला म्हणत आहे की कधी कधी मी तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण मला तुमची मनस्थिती बदलायची आहे. आणि हा संदेश तुम्हाला पाठवण्याचा एवढाच उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला धीर मिळावा आणि तुम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी. आणि तुम्ही मामा भक्त असाल
तर देवाचे शब्द शेवटपर्यंत ऐका आणि आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मामा मी तुमचं बाळ आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार देखील उघडले जातील. आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल. म्हणून नक्की शेअर करा. मामा भक्त हो, आयुष्यात कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी एकाग्रता ही फार महत्त्वाची असते. तशीच मामांची पूजा नामस्मरण करत असताना एकाग्रता ही फार महत्त्वाची आहे. कारण एकाग्रता जितकी जास्त तितकीच ती सेवा जास्त मामांपर्यंत पोहोचत असते. मामा भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. त्यावेळी हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ हा जास्त लागतो. कारण काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड हे द्यावेच लागते. त्यामुळे चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी थोडा उशीर हा लागतोच. आणि त्यामुळे तुम्ही संयम बाळगा, धीर धरा. चांगल्या गोष्टी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कधीच कपाळावर हात टेकवण्याची वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, कारण यश तुमची वाट पाहत आहे. मामा भक्त हो, ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा सेवेकरी असा आहे ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण सद्गुरू आपल्याला म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजेच आपल्या सद्गुरूंचे सेवेकरी. असा एक तरी सद्गुरू बाळूमामांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही आणि जेथे सद्गुरू बाळूमामा आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करत असते. मामा म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माझे तुझ्यावरचे प्रेम अतुलनीय आहे आणि तुझ्याशी असलेली माझी बांधिलकी अतूट आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. जे काही घडत आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. आणि जर तुझा माझ्यावर विश्वास असेल, तू हिम्मत हारली नाहीस आणि पुढे जात राहिला तर यश हे नक्कीच मिळेल. तर बोला मग बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तर प्रिय प्रेमळ मामा भक्त हो, मामांचा हा दैवी भक्तिमय प्रेरणादायी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.